इसमें नारावाने जी ने कहा है कि उनका मेमोआर है, उसे सरकार पब्लिश नहीं होने दे रही है। इसमें सब लिखा है। पहले यह बताएं वह पुस्तक प्रकाशित हुई है कि नहीं हुई है। वो स्पष्ट करें। नरवणे की रिपोर्ट नहीं है, नरवणे का पुस्तक नहीं है। लोकसभेमध्ये आज अभूतपूर्व असा राडा पाहायला मिळाला। विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरुद्ध खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातील शाब्दिक चकमक पूर्ण देशानं अनुभवली। राहुल गांधी असं काय बोलत होते की ज्याच्यामुळं अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे अन्य नेते अक्षरशः चिडलेले होते। राहुल गांधी यांचं वाक्य सुरू होताच सत्ताधारी बाकांवरनं जोरात हल्लाबोल करण्यात येत होता। राहुल गांधी हे प्रथेला, परंपरेला विसरून काही वक्तव्य करतात असा या भाजप नेत्यांचा आक्षेप होता। राहुल गांधी नक्की काय मांडत होते आणि कोणता रेफरन्स देत होते? राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती जी चर्चा सुरू होती त्या चर्चेमध्ये राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या एका पुस्तकाचा हवाला देण्यास सुरुवात केली। त्या पुस्तकातलं एक प्रकरण, त्या पुस्तकातलं एक चॅप्टर आहे असं म्हणत कैलास पर्वतावर चीनचे 4 रणगाडे घुसलेले होते हे वाक्य बोलताच राजनाथ सिंह यांनी त्यांच्या बोलण्याला आक्षेप घेतला। राहुल गांधी हे जे वाक्य बोलतायत किंवा हे जे विधान करतायत ते कशाच्या आधारावर करतायत, त्यांना ही माहिती कुठून मिळाली आणि हे याचा आधार काय, असा राजनाथ सिंह यांचा प्रश्न होता। राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार नरवणे यांचं जे पुस्तक हे कारवानमध्ये काही त्याचा भाग प्रसिद्ध झालेला आहे, जे कारवान नावाचं जे मासिक आहे त्याच्यातून मी हे वाक्य बोलत आहे। राजनाथ सिंह यांचं म्हणणं हेच होतं की नरवणे यांचं पुस्तक अद्यापही प्रकाशित झालेलं नाहीये। नरवणे यांनी आपल्या कारकिर्दीवरती जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्या आत्मचरित्राच्या प्रकाशनासाठीची परवानगी केंद्र सरकारकडे अजूनही प्रलंबित आहे। केंद्र सरकारनं हे पुस्तक प्रकाशित करायला परवानगी दिलेली नाहीये, मात्र त्याचा काही भाग कारवान या मासिकाने प्रसिद्ध केला असं राहुल गांधी यांचं म्हणणं होतं। पण यालाच राजनाथ सिंह आणि अमित शाह यांनी आक्षेप घेतला। ज्या पुस्तकावरती तुम्ही बोलत आहात किंवा ज्या पुस्तकाचा आधार घेऊन बोलत आहात ते पुस्तक तुम्ही आम्हाला दाखवा, असं देखील एक आव्हान हे राहुल गांधी यांना देण्यात आलं। या पुस्तकामध्ये असं काय आहे किंवा राहुल गांधी यांना नक्की काय सांगायचं आहे की ज्याच्यामुळं संसदेमध्ये एवढं रणकंदन माजलं? जे कारवानमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्याचा जो रेफरन्स आपल्याला इतर ठिकाणी मिळतो आहे त्याच्यानुसार असं चित्र पुढे येत आहे की जेव्हा एक कोरोना काळामध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमेवरती ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्या घटनांवरती नरवणे यांनी प्रकाश टाकलेला आहे। एक घटना अशी होती की चीनचे 4 रणगाडे हे कैलास पर्वताजवळ भारताच्या सीमेजवळ येऊन पोहोचलेले होते। मात्र हे रणगाडे आल्यानंतर नक्की काय कारवाई करायची असा जेव्हा मेसेज किंवा असा जेव्हा प्रश्न हा तेथील कमांडरनं हा नरवणे यांना विचारला, त्यानंतर काय घडामोडी घडल्या याबाबत नरवणे यांनी या पुस्तकामध्ये किंवा या प्रकरणामध्ये लिहिल्याचं राहुल गांधी यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे। राहुल गांधी हे जर संसदेमध्ये, लोकसभेमध्ये आज जर बोलले असते तर त्यावरून संरक्षण मंत्री, याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णय क्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते। त्यामुळेच राहुल गांधी यांना संसदेमध्ये बोलू दिलं नाही असा विरोधकांचा आरोप आहे। अखिलेश यादव यांनी देखील चीनचा मुद्दा महत्वाचा आहे, चीनचा आपल्याला धोका कायमच राहिलेला आहे, त्यामुळे राहुल गांधी यांना बोलू द्यावं अशी विनंती लोकसभा अध्यक्षांना केलेली होती। पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या मागणीकडे ठामपणे दुर्लक्ष केलं। वृत्तपत्र असोत, मासिक असोत किंवा कोणतेही पुस्तक असो, याचा रेफरन्स किंवा त्याच्या आधारे तुम्हाला लोकसभेमध्ये बोलता येणार नाही या नियमाचा ते वारंवार हवाला देत होते। दुसरीकडे राहुल गांधी असं म्हणत होते की हे जर खुद्द नरवणे यांचं पुस्तक असेल, नरवणे यांचं म्हणणं असेल तर ते सरकार पुढे गेलं पाहिजे, सरकार पुढे मांडलं पाहिजे, सरकारनं त्यावरती उत्तर द्यावं, पण मला म्हणणं मांडण्यापासून रोखू नये अशी राहुल गांधी यांची विनंती होती। पण अर्थातच ही विनंती लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली नाही, त्यावरनं लोकसभेमध्ये हंगामा झाला। राहुल गांधी यांच्या या आपला जो पवित्रा होता की या विषयावर मी बोलणारच,
त्याच्यावरनं लोकसभा तहकूब झाली. यामुळं पुन्हा चर्चा सुरू झाली की खरोखरीच नरवणे यांच्या पुस्तकात असं नक्की काय आहे की ज्याचा धसका हा राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी देखील घेतलेला होता. त्यामुळं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक सरकारनं प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी का नाही दिली, या पुस्तकाचा ड्राफ्ट जो आहे तो पेंग्विन प्रकाशनं अगोदरच संरक्षण मंत्रालयाकडे पाठवलेला होता. मग त्याच्यावरती सरकार निर्णय का घेत नाही असे देखील मुद्दे आता उपस्थित झालेले आहेत. त्यामुळं चीनच्या सगळ्या संपूर्ण प्रकरणाबाबत नरवणे यांचं काय म्हणणं होतं हे कधी ना कधीतरी प्रकाशात येईल का, असाच आता प्रश्न जनतेला पडलेला असेल. जी संसद देशाच्या सर्व प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी सर्वोच्च व्यासपीठ म्हणून मानली जाते, त्या संसदेत चीनचा मुद्दा देखील राहुल गांधी उपस्थित करू शकले नाहीत, ही देखील एक अंडरलाईन आहे, एवढं मात्र निश्चित. तर बघूया या सगळ्या मुद्द्यांवरती खुद्द नरवणे पुढे काय बोलतायत आणि सरकार त्यांचं पुस्तक प्रकाशन करायला परवानगी देईल का, याच्यावर देखील आपलं लक्ष राहील. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी.